शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा व संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला नक्कीच लाईक करा नका. तत्पूर्वी चॅनलवर नसाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून दुसरा बेल आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून जेव्हा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करू. असू शकता कांद्याने डोळ्यात पाणी आणलं, भाव नसल्याने कांदा झाला शेतकऱ्यांच्या डोक्यावरील ओझ. बघू शकता महत्त्वाची बातमी. पारनेर तालुक्यातील सुपा परिसर कांदा हे शेतकऱ्यांसाठी नगदी पीक म्हणून ओळखलं जाते. मात्र यंदा कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटात सामोरे जावे लागत आहे. कांद्याच्या 1 किलोसाठी सुमारे 5,000 रुपये उत्पादन खर्च येतो, परंतु सध्याच्या बाजारभाव या खर्चही निघत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. जिरायत भागातील ही एकमेव नगदी पीक असून त्यांच्या भावात झालेली घसरण शेतकऱ्यांना अडचणीत आणत आहे. मागील वर्षी कांद्याला चांगला भाव मिळाल्याने सुपा, मुंगशी, वाघोळे, पळवे, जातेगाव, गटेवाडी, हंगा, रुई, छत्रपती, वाळवणी, रायतळी, आस्तगाव, पिंपरी गवळी, राजगाव, मशीद, आपधूप, शहाजापूर येथील शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली आहे. परंतु गतवर्षीप्रमाणे या ठिकाणी यंदाही चांगला भाव मिळेल या ठिकाणी अपेक्षेने पूर्ण झाली नाही. सध्या कांद्याला अत्यंत कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी कर्ज वाढत आहे आणि त्यांची आर्थिक स्थिती बिकट होत चालली आहे. कांद्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागतो. 1 एकरासाठी रोपे किंवा बियाण्यावर 4,000 ते 5,000 रुपये खर्च येतो, तर मंजुरी आणि मशागतीसाठी 6,000 ते 7,000 रुपये लागतात. याशिवाय खुरपणी, सेंद्रिय व रासायनिक खते, कीटकनाशके आणि पाण्याच्या पाळ्यासाठी होणारा खर्च, यामुळे 1 किलोसाठी सरासरी 5,005 रुपये खर्च येतो. काढणीनंतर वाहतूक आणि बाजारपेठेपर्यंत पोहोचण्याचा खर्चही यात सामील होतो. धन्यवाद. लक्ष्मी. धन्यवाद.